बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मागील काही दिवसापासून जालन्यामध्ये उपोषण सुरू आहे आणि उपोषणकर्त्याची प्रशासनाने दखल न घेतल्यामुळं असा आरोप करत बंजारा समाज जे आहे तो अंबड चौपलीपासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत अर्धनग्न आंदोलन करतोय। खरं तर मागील काही दिवसापासून बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी बंजारा समाजानं अनेक मोर्चे काढलेत, आंदोलनं झाली, उपोषणं झाली आणि मागील काही दिवसापासून जालन्यात देखील उपोषण चालू आहे आणि त्या तरुणाची प्रशासनाने दखल न घेतल्याचं उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्या निषेधार्थ बंजारा समाजाकडनं जे ते अर्धनग्न आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येत आहे। आपल्यासोबत आंदोलक देखील दादा काय नेमके आंदोलन आहे? आज तुम्ही अर्धनग्न आंदोलन करताय, काय नेमकी तुमची मागणी? भारत स्वतंत्र झाल्यापासून बंजारा समाज एकच या ठिकाणी आमची मागणी आहे की बंजारा समाजाला एसटी आरक्षण या ठिकाणी मिळालं पाहिजे। आपण जर देशभरात जर बघितलं तर देशभरात बंजारा समाज हा पसरलेला आहे। इतर राज्यांमध्ये बंजारा समाजाला एसटी आरक्षण आहे। आमची बोलीभाषा सारखी आहे, आमची वेशभूषा सारखी आहे, आमची संस्कृती सारखी आहे, मग महाराष्ट्रातच आम्हाला वेगळं आरक्षण का? प्रत्येक राज्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन झालं त्या आंदोलनाला हैदराबाद गॅजेटनुसार त्यांनी जे मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण दिलं त्याच धर्तीवर हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाजाची एसटी म्हणून या ठिकाणी नोंद आहे। हीच आमची मागणी 1 वर्षापासून या ठिकाणी सुरू आहे। सरकारनं 6 महिन्यापासून एक समिती या ठिकाणी नेमलेली आहे, परंतु समितीचा कुठल्याही प्रकारचा अहवाल या ठिकाणी आतापर्यंत आलेला नाही। बंजारा समाज आतापर्यंत शांततेत आंदोलन करतोय, याचा अर्थ की बंजारा समाज हा काही संत नाहीये, कमजोर नाही। येणाऱ्या काळात जर आमची या ठिकाणी सरकारने दखल घेतली नाही तर हे हात ऊस तोडीचे हात आहे, आम्ही कोयते घेऊन रस्त्यावर उतरू अशी या ठिकाणी मी बंजारा समाजाच्या वतीने आपल्याला आवाहन करतो। अजून काय आंदोलन, काय तुमची मागणी, काय यासाठी मोर्चा काढताय? आमची मागणी आमच्या बंजारा मुलाला आरक्षण पाहिजे साहेब, एसटी आरक्षण पाहिजे। आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय हे थांबणार नाही आणि आम्हाला आरक्षण पाहिजेच। आमचे पोरं सोरं ऊस तोडून आले, सारे ऊस तोडीमध्ये बेजारी आमचे लोक, गरीब लोक, आम्ही खूप मतदान दिलेलं साहेबाला। साहेब तुम्ही मेहरबानी करून हे मतदान आम्हाला आरक्षण द्या, तुमचे खूप आभारी मानू, न तर मग तुमच्या आम्ही रोडवर मरून जाऊ इथं। मग चव्हाण साहेब देखील आहे। साहेब बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळालं, अनेक मोर्चे झाले, आंदोलन झाली, जालन्यात देखील एक तरुण उपोषणाला बसलेला आहे, अजून प्रशासनाने दखल नाही घेतलेली, काय तुमचं म्हणणं? मागील सगळ्या आंदोलनाचा जर एकंदरीत आपण सगळा आढावा जर घेतलेला आहे तर एक गोष्ट निश्चित आहे की सरकार गोर बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाबद्दल अत्यंत उदासीन आहे, हे वारंवार जाणवते आहे। कारण सगळ्यांना माहीत आहे की मागील काही काळामध्ये 55 ते 56 आंदोलने लाखोच्या संख्येने झालीत, 17-18 उपोषणं झालेली आहेत आणि एवढंच नव्हे तर या गोर बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणासाठी 5 नवयुवक तरुणांनी त्यांचं आत्मबलिदान केलेलं आहे आणि आत्तापर्यंत फक्त समिती अपॉइंट केलेली आहे। समितीचं कामकाजाच्या बाबतीमध्ये समाजाला कुठल्याही प्रकारची माहिती नाही आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आज इथेच जालना या ठिकाणावर आमचे सहकारी एकनाथ चव्हाण हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत। आजचा हा 6वा दिवस, जवळपास 8वा दिवस आहे। 8 दिवस झाल्यानंतर देखील सरकारकडून कुठल्याच प्रकारची हालचाल दिसत नाही आहे। म्हणून एकंदरीत लक्षात येतं की हे सरकार गेंड्याची कातडी घालून बसलेल्यांना आमच्या भावनेशी काही घेणं देणं नाही आहे आणि म्हणून हा समाज पुन्हा आक्रमक होतोय आणि सरकारला ताकीद देतो की तुम्ही जर आमची दखल घेतली नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये सरकारला आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। खरं जर आपण पाहिलं तर येणाऱ्या काळात जर आमची दखल घेतली आहे तर सरकारला धडा शिकवू अशा प्रकारचा इशारा आंदोलक देताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना।